एक महत्त्वाची बातमी, मनपामध्ये अपेक्षित यश न मिळाल्यामुळे शिंदे नाराज असल्याची चर्चा. आताची महत्त्वाची बातमी, मनपामध्ये अपेक्षित यश न मिळाल्यामुळे शिंदे नाराज आहेत अशी सध्या चर्चा सुरू झाली आहे. मंत्री आणि आमदारांच्या कामगिरीवर शिंदे नाराज आहेत असं बोललं जात आहे. एकनाथ शिंदे पराभूत भागाचा आढावा घेणार आहे असं सुद्धा सूत्रांकडून कळतंय. आमचे प्रतिनिधी मनश्री पाठक आपल्यासोबत जोडल्या गेलेले आहेत. मनश्री, काय नेमकी आतली खबर आहे? शिंदे नाराज आहेत, मनपामध्ये ज्या पद्धतीचा परफॉर्मन्स त्यांच्या पक्षाने केलेला आहे, मंत्र्यांनी केलेला आहे, त्यावर त्यांची नाराजी असं कळतंय. नक्कीच एकंदरीतच अपेक्षित असं यश शिंदे गटाला मिळालेलं नाही. ज्या पद्धतीने जागा वाटप झालं त्या तुलनेत मात्र नगरसेवक हे निवडून आलेले नाहीत. त्याच्यामुळे शिंदे स्वतः एकनाथ शिंदे हे नाराज असल्याचं कळतं आहे. विशेषतः ते नाराज कोणावर आहेत तर पालिका निवडणुकांमध्ये काही मंत्र्यांवर आणि आमदारांवरती एक विशेष जबाबदारी सोपवली होती त्या जिल्ह्यांची. त्या जिल्ह्यांमध्ये आपल्याला अपेक्षित यश मिळालेलं नाहीये असं एकनाथ शिंदेचं म्हणणं आहे. यामध्ये ठाणे आहे, कल्याण डोंबिवली आहे, उल्हासनगर आहे. हे जे जिल्हे वगळले तर इतर जिल्ह्यांमध्ये अपेक्षित असं यश मिळालेलं नाहीये. त्याच्यामुळे अशा पद्धतीने जबाबदारी सोपवलेल्या मंत्र्यांच्या आणि आमदारांच्या सुमार कामगिरीची गंभीर दखल एकनाथ शिंदे घेत आहेत अशी माहिती सूत्रांकडून मिळते. खरं तर एकनाथ शिंदे यांनी पालिका निवडणुकीच्या पूर्वीच काही मंत्र्यांवरती ही जबाबदारी टाकलेली होती. सोबतच पुढे येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका आहेत. त्याच्यामुळे आता त्याच मंत्र्यांवर किंवा त्याच आमदारांवर ज्यांनी महापालिकेत अपेक्षित असं यश दिलेलं नाहीये त्यांच्यावरतीच आता पुन्हा निवडणुकीची जबाबदारी सोपवली जाणार नाही, तर त्याच्यासाठी खांदेपालट केला जाईल. कदाचित या मंत्र्यांच्या आमदारांच्या जागी नवीन चेहरे दिले जातील. जिल्हा परिषद, नगराध्यक्ष, नगरपालिका निवडणुकीत पक्ष दुसऱ्या क्रमांकावर आला, मात्र तरी सुद्धा महापालिका निवडणुकीत अपेक्षित अशी कामगिरी झालेली नाहीये. त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये शिंदे गटामध्ये काही मोठे फेरबदल होत आहेत का, काही मोठी खांदेपालटाची शक्यता आहे का, याचा आढावा घेणं सध्या आता सुरू आहे आणि त्याच्यामुळे शिंदे गटात एकंदरीतच अस्वस्थता पसरलेली आहे. धन्यवाद मनश्री या सविस्तर माहितीसाठी.